नमस्कार. तुम्ही माझा पुरणपोळीचा व्हिडिओ तर बघितलाच असेल. त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की आमटीचा व्हिडिओ, कटाची आमटीचा व्हिडिओ आपण वेगळा करणार आहोत. तर मग आता ते आमटी करूया. आमटीसाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा, खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण आणि कांदा लसूण मसाला. तर हे सगळं आपण भाजून घेऊया. आपण आता आमटीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊया. प्रथम आपण एक खोबरं भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं खोबरं. ओल्या खोबऱ्यापेक्षा सुक्या खोबऱ्याची आमटी छान लागते. सुकं खोबरं घ्यायचं. हे बघा, हे सुकं खोबरं भाजून झालंय. आपण आता काढून घेऊ. त्याच्यात त्या तेलामध्ये कांदा टाकूया. कांदा सुद्धा सगळा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा. हा गॅसवर जरी भाजला अख्खा कांदा तरी चालतो आणि असा कापून भाजला तरी चालतो. असा खरपूस भाजून घ्यायचा कांदा. हे बघा, आता कांदा आपला भाजत आलेला आहे. तर कांद्यामध्येच आपण हे लसूण आणि आलं मिक्स करायचं. जास्त भाजायचं नाही, नुसतं गरम करायचं. आणि बंद करायचा गॅस. तर आपलं हे मसाला भाजून झालेला आहे. आता हे थंड झाला की आपण वाटून घेऊया. मग आता आपण मसाला वाटून घेऊया. तर आता आपला मसाला हा वाटून झालेला आहे. आता आपण कटाची आमटी करूया. 2 चमचे तेल टाकायचं. कटाच्या आमटीला थोडं जास्तच तेल लागतं. आता हे तेल तापलेलं आहे. गॅस कमी करायचा. राई जिरं टाकायचं. कढीपत्ता, आणि आपण हे मसाला वाटलाय तो टाकूया. गॅस हळूवरच ठेवायचं. मसाला आपण सगळे भाजून घेतलेले, त्यामुळे याला काही जास्त भाजायची गरज नाहीये. आता थोडा वेळ परतून घेऊया मसाला. तेल सुटायला लागलं तर आपला मसाला भाजत आलेला आहे. त्याच्यानंतर आपण ते पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, डाळीतून काढलेलं. लाल तिखट, आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. गरम पाणी टाकायचं म्हणजे तरी कट चांगला येतो. कटाची आमटी पातळ चांगली लागते आणि पातळच आमटी असते. हे बघा कसा कट आलेला आहे वरती. आता उकळी आली, एक 4-5 मिनिटं तरी आपण आता उकळून घ्यायचं. आणि भाताबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आणि आपण ही नुसती सुद्धा पिऊ शकतो. हे बघा कसा कट आलेला आहे मस्त. आणि प्यायला खूप, मला तर ही खूप प्यायला आवडते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही इंद्रायणी भातावर जर ही आमटी तुम्ही खाल्ली ना तर जबरदस्तच लागते.
सगळी 5-7 मिनटं तर आपण त्याला दणदणीत उकळी आणून देऊ. आमटी उकळलेली आहे तर अजून त्याला 2-3 मिनटं उकळून द्यायची. आपली ही आमटी आता तयार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवीन व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटू.